आणि आता बातमी आहे कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातली। या निवडणुकांना लवकरच मुहूर्त मिळतोय। सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला येत्या 4 महिन्यांमध्ये रखडलेल्या निवडणुका घ्या असे निर्देश दिलेत। तसंच 4 आठवड्यांमध्ये निवडणुकीबाबत अधिसूचना सुद्धा काढण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामुळे 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2022 मधील ओबीसी राजकीय आरक्षणासह या निवडणुका पार पडणार आहेत। सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रशासकीय कारभार सुरू झालाय। राज्य निवडणूक आयोगाला मुदतवाढ घेता येईल तर 4 महिन्याची आउटर लिमिट आहे त्यांना दिलेली। आपल्याला एक माहिती आहे की पूर्वी नगरपालिका महानगरपालिका अशा टप्प्याटप्प्याने निवडणुका होत असत। एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे हे प्रशासकीय यंत्रणेला कितपत शक्य आहे याबद्दल साशंकता आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ते फेज वाईज मॅनरने घेतील की आम्ही एवढ्या इलेक्शन्स घेतलेले आहेत आणि या इलेक्शन्सला वेळ द्या अशा स्वरूपाचंच फक्त ती मुदतवाढ मिळेल, एक स्ट्रोक मुदतवाढ मिळेल असं मला वाटतं। ओबीसींना 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि 4 आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।